कसले पालकमंत्री, एकदा ते गेले बीडला, कुठली ते पालकमंत्री पदाचं ते काय करतायत त्यांनी सांगावं, की ही जी सगळी प्रकरणं आहेत, हे जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांची नावं तरी माहिती आहेत का पालकमंत्र्यांना? त्याच्यावर काय कारवाई केली, कोणाला निर्देश दिले? ही नुसती पद भूषवायची आहे, त्यांना कोणालाही काम करायचं नाहीये. आणि एकदा जाऊन आले बीडला, त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडनं ऐकलेला नाहीये. यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडत होते, समोर काय येत नव्हते, राजकीय आणि नेत्यांच्या लोकांवरती दहशत होती का? आता मी बोलते आणि हे प्रकरण कळतंय की नाही तेवढ्यात आणि एक फोन आलाय एका बाईचा, आणि तिच्या मागून कोणतरी बोलत होता, म्हणून मी तिला म्हटलं की तू त्यांना फोन दे. तर ते मुलाचे वडील होते, त्यांना 2 मुलं, ते जिनिंग मिलचं काहीतरी काम करायचे, त्यांनी पैसे उसने घेतले होते त्या एका माजी नगर अध्यक्षाकडनं, आणि त्याच्यात कोण हेमंत पिंगळे म्हणून उबाटा गटाचे कोणतरी जिल्हा उपाध्यक्ष होते, त्यांच्याकडनं पैसे घेतले होते. तर एक मुलगा शेवटी त्यांच्या इतक्या जाचाला कंटाळला की तो निघून गेला तिथनं. त्यांच्याकडनं मी माहिती घेत होते, माझं तर डोकं तर सुन्न उचललंय. त्यांचा पहिला मुलगा गायब आहे आणि एका मुलाने जीव दिला. ती त्यांनी परत घटना सांगितली. मला कळत नाही की बीडमध्ये चाललंय काय, आणि सगळे आमदार खासदार सगळे 2-2 मंत्री काय करत होते तिथे. सगळी ही जी घाण आहे ना, ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आहेत, आमदार आहेत. आत्ताच्या घटकेला हे जे मी 3रं प्रकरण तुम्हाला सांगते ना, हे पण कराडचे सगळे साथीदार होते असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. तर मला खरंच कळत नाही, आणि रोज याच बातम्या ऐकून ना डोकं तर बधीर झालंय, बधीर.